नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अरुंधती कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये उभी असते. जजसाहेबांना ती सांगत असते की जजसाहेब, अनिरुद्ध देशमुख या व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम केलं आणि मी फक्त त्यांच्यावर नाही तर त्यांच्या माणसावर देखील प्रेम केलं. मी त्यांच्या घराला अगदी व्यवस्थित जपलं. ते जे काही म्हणाले ते सगळं काही ऐकून घेतलं. जजसाहेब, गाणं म्हणजे माझा आत्मा होता. ते मला म्हणाले की गाणं सोड. कसलाही विचार न करता मी माझं गाणं देखील सोडलं. त्यानंतर मला 3 मुलं झाली. मुलांचं करण्यामध्ये मी सगळं काही विसरले आणि सगळी रमून गेले. माझं घर, माझी मुलं, माझे सासू सासरे आणि नवरा, फक्त आणि फक्त एवढंच माझं विश्व होतं आणि हे सगळं मी आपुलकीने करत होते. पण तेव्हा मात्र माझ्या लक्षातच आली नाही ही गोष्ट की तेव्हा त्यांना बायको नको होती. त्यांचं घर सांभाळणारी आणि त्यांच्या मुलांकडे बघणारी त्यांना फक्त गुलाम हवी होती. खरं तर मला ती गुलामगिरी कधी वाटलीच नाही, कारण देशमुखांना मी आपलं मानलं होतं आणि तसंही आपल्या माणसांसाठी काही करण्यासाठी कसली आली लाज. त्यामुळे माझं सर्वस्व मी या घराला दिलं होतं आणि त्या सगळ्यात मला काय मिळालं? फक्त आणि फक्त अवहेलना, अपमान. एकतर माझं शिक्षण कमी होतं आणि यांच्याशी मला नीट बोलताही येत नव्हतं. त्यामुळे कुठे घेऊन जाण्यासाठी सुद्धा यांना माझी लाज वाटायची. मला यांच्यासारखं फाड इंग्लिश कधी बोलताच आलं नाही. मला असं वाटायचं की भाषा म्हणजे फक्त एखाद्याला समजण्यापुरतीच असते आणि ते एक माध्यम आहे. मला हे कळत नाही की भाषेमुळे तुमचा दर्जा कसा काय ठरू शकतो. असो, पण त्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी मला आधीच सांगितल्या असत्या तर मी शिकले सुद्धा असते. परंतु त्यांनी मात्र मला कधी शिकण्याची संधीच दिली नाही. फक्त आणि फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्या माथी मारण्यात आलं. मी तर त्यांच्यासोबत 4 चौघात वावरू शकत नव्हते, कारण त्यांना माझी लाज वाटायची. म्हणूनच तर त्यांनी 4 चौघात मिरवणारी एक मैत्रीण शोधली आणि ती म्हणजे संजना. आता अरुंधतीला ते क्षण आठवत असतात की जेव्हा अरुंधतीने रंगे हात संजना आणि अनिरुद्धला पकडलं होतं. पुढे ती जजसाहेबांना सांगत असते की तिचं राहणं, तिचं दिसणं, सगळ्या काही गोष्टी कशा टिपटॉप होत्या. माझ्यासारखी गबाळी अजिबात नव्हती ती. किचनमध्ये राबल्यामुळे माझ्या हातांना जो मसाल्याचा वास यायचा तो वास तिच्या हाताला कधी आला नाही. त्याचं कारण हे होतं की अत्तर लावून फिरायची ना ती, आणि हे तिला जगभर फिरवायचे. पण जेवण मात्र त्यांना माझ्याच हातचं लागायचं. अरुंधतीला ती गोष्ट आठवते की जेव्हा अनिरुद्ध जेवायचा, अरुंधतीच्या हातचं पोटभर खायचा, तेव्हा तो तिचं कौतुकही करायचा. फक्त जेवणाच्या बाबतीत अरुंधतीला म्हणायचा, जोपर्यंत मी तुझ्या हातचा आमटी भात खात नाही तोपर्यंत माझं पोट भरत नाही. आणि अरुंधती त्याच गोष्टीचा असा विचार करायची की माझा नवरा माझी किती तारीफ करतोय आणि त्याचं माझ्यावर खरंच किती प्रेम आहे. अरुंधती पुढे सांगत असते की जेव्हा मी त्यांना जेवायला वाढवायची तेव्हा मात्र माझं त्याच्यामध्ये प्रेम असायचं. मलाही त्यांच्या ताटामध्ये गरम गरम पोळी वाढताना आनंदच व्हायचा. मला तर तेव्हा असंच वाटायचं की हा माणूस घरासाठी राबतोय, पोराबाळांसाठी राबतोय, एवढे कष्ट करतोय, त्यामुळे पहिली पोळी मात्र त्याच्याच ताटात पडली पाहिजे. सगळं काही त्यांच्या आवडीचं बनवायची. त्यांच्या आवडीचा भात, त्यांच्या आवडीची भाजी, पोळी, कोशिंबीर, जे काही त्यांना हवं असायचं सगळं त्यांच्या आवडीची करायची. खरं तर मी अनिरुद्ध देशमुख या माणसाला देव मानायची आणि त्याची सेवा करण्यातच मला माझा धर्म वाटायचा. परंतु जेव्हा मात्र मी माझ्याकडे बघितलं ना स्वतःकडे, तेव्हा मात्र मला कळलं या माणसाने माझं सगळं आत्मखच्चीकरण केलंय. या माणसाने मला इतकं परावलंबी केलंय की मला साधे बँकेचे व्यवहार सुद्धा जमत नव्हते. एवढ्या मोठ्या जगामध्ये मी माझी एकटी कशी तग धरणार आहे हेही मला कळत नव्हतं. माझं असं अस्तित्वच काही राहिलं नव्हतं. एवढंच काय तर मला माझी मुलं सुद्धा नगण्य समजत होती. मग मलाच सांगा जजसाहेब, या जगामध्ये मी माझं असं स्वतःचं स्थान कसं काय करू शकत होते? या जगामध्ये माझी पहिली लढाई माझ्या स्वतःसोबत होती. पहिली लढाई माझी स्वतःसोबत होती आणि अरुंधतीला आता त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे पहिल्यांदा तिने अनिरुद्धला उत्तर दिलं होतं. जेव्हा तिला त्याच्या आणि संजनाच्या रिलेशनशिपबद्दल समजलं तेव्हा अरुंधती किती तुटून गेली होती आणि मग स्वतःला सावरण्याचा तिने निर्णय घेतला आणि अनिरुद्धला सुद्धा तिने गप्प बसवलं होतं. तर मंडळी, मागच्या हप्त्यातील आपली साडीची विनर ठरलेली आहे रेणुका कुलकर्णी आणि त्यांनी त्यांचा आवडता रंग टाकलेला होता बेबी पिंक. त्यामुळे बेबी पिंक कलरची साडी त्यांना लवकरात लवकर दिली जाईल. त्यासाठी खाली एक फॉर्म दिलेला असेल. त्या जर हा व्हिडिओ बघत असेल तर लगेच त्यांनी लवकरात लवकर तो फॉर्म भरावा आणि फॉर्ममध्ये डिटेल फिल करून आम्हाला लवकरात लवकर सबमिट करावा. त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढच्या हप्त्यात साडी जिंकण्याचा मान आता यावेळी तुम्हालाही भेटलाय. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला माहीतच आहे काय करायचंय. तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं.
आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडीचा रंग लिहायचा आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेचच सगळ्या अटी पूर्ण करा आणि साडी जिंकण्याची सुवर्ण संधी हातातून गमावू नका. धन्यवाद. अरुंधती पुढे सांगते की मी एक गोष्ट सांगू इच्छिते जज साहेब, जर मी घराबाहेर पडले नसते तर अनिरुद्धनी संजनासोबत कधीच लग्न केलं नसतं. 12 वर्ष त्यांनी फक्त संजनाला खेळवलं आणि लग्नाचा कुठे विषयसुद्धा काढला नाही. खरं तर मलाच तिची अवस्था बघवत नव्हती आणि एका स्त्रीवर होणारा अन्याय दुसरी स्त्री कशी काय सहन करू शकते, आणि त्यामुळे मीच पुढाकार घेऊन त्यांच्या दोघांचं लग्न लावून दिलं. अरुंधतीला तो इन्सिडेंट आठवत असतो ज्यावेळी अनिरुद्ध संजनाशी लग्न करायला नकार देत असतो. तेव्हा अरुंधती त्याला खूप बोललेली असते की हे सगळं तुम्हाला मजाक वाटतं का? जी मुलगी 12 वर्ष तुमच्याकडे आशा लावून बसली आहे, आता तुम्ही तिचासुद्धा विश्वासघात करणार आहात का? आता तुम्ही मागे फिरू शकत नाही, तुम्हाला आता तिच्याशी लग्न करावंच लागेल, असं तेव्हा अरुंधतीनेच अनिरुद्धला सांगितलं होतं. आणि अनिरुद्धला हेही सांगितलं होतं की आता दुसरी कारणं देऊ नका आणि तुम्ही संजनासोबत लग्न करा. संजनाला सुद्धा हा इन्सिडेंट आठवत असतो. अरुंधती संजनाला विचारते की काय संजना, बरोबर बोलतीये ना मी? संजना आता खाली मान घालते. अरुंधती पुढे म्हणत असते की जज साहेब, परंतु शेवटी जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी जर माझा 26 वर्षाचा संसार मोडला नसता तर आज ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहिले असते. आणि ज्यावेळी बाहेरच्या जगात गेले, मोकळा श्वास घेतला, तेव्हा कुठेतरी मला वाटलं की मी गुलामगिरीत होते. अरुंधतीला ते सर्व क्षण आठवत असतात की कशा प्रकारे मग तिने गाडी चालवायला सुरुवात केली, मग त्यानंतर ती व्यायाम करायला लागली, स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला लागली, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला लागली. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. अरुंधती पुढे सांगू लागते, स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदा पारतंत्र्याची जाणीव तर असायला हवी ना. त्यासाठी खरं तर मला संजनाचे आभारच मानायला पाहिजे, कारण ती आयुष्यात आली आणि मी स्वतंत्र झाले. आयुष्यात जेव्हा एक पायरी पुढे गेले तेव्हा देवाने माझ्या आयुष्यात एक देवदूत पाठवला आणि तो व्यक्ती म्हणजे आशुतोष केळकर. खऱ्या अर्थाने मी देवदूतच म्हणेल त्याला. माझा गेलेला आत्मविश्वास त्या माणसाने मला परत मिळवून दिला. मैत्रीचं नातं काय असतं हे त्यांनी मला दाखवलं आणि अक्षरशः त्यांनी मला स्वतःच्या पायावर उभं केलं. जज साहेब, मला फक्त प्रत्येक स्त्रीला ही गोष्ट समजून सांगायची आहे की तुम्ही फक्त संसार करू नका, तर संसार जगायला सुद्धा शिका. आयुष्य फक्त रेटून नेण्यासाठी नाहीये, तर ते भरभरून जगण्यासाठी आहे. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्हाला कशात आनंद मिळतो ना ते पहिल्यांदा करा. तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा आणि तुम्ही किती कमवता हे अजिबात महत्त्वाचं नाहीये. तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करताय हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तुमच्या स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. जज साहेब, अनिरुद्ध आणि संजना यांसारख्या माणसाला फक्त पैसा महत्त्वाचा वाटतो. इतरांसाठी ते दुसरं काहीच करू शकत नाही. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून तर त्यांनी आज स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा फसवलंय. आमचे आप्पा खूप हळवे आहेत, खूप साधे आहेत. त्यांचा मुलगा त्यांना कधी फसवेल त्यांच्या मनात कधी डाऊटही नाही आला आणि कधी त्यांनी स्वप्नातही तो विचार केला नाही. आणि फक्त त्यामुळे समोर आलेल्या कागदांवर त्यांनी अगदी सहजपणे सह्या केल्या. जज साहेब, अनिरुद्ध देशमुख हा माणूस गेल्या 26 वर्षापासून सगळ्यांना फसवतोय. मला, स्वतःच्या घरच्यांना, आईवडिलांना, स्वतःच्या मुलांना, सगळ्यांना फसवत आलाय. त्याचवेळी अनिरुद्ध उभा राहतो आणि म्हणतो की खोटं आहे हे सगळं खोटं आहे. जज साहेब, ही बाई काहीही बोलते, काहीही खोटं सांगतीये. मग त्याचवेळी आभी तिथे येतो आणि म्हणतो की नाही जज साहेब, हे सगळं खरं आहे. आभी, ईशा आणि अनघा तिथे आलेले असतात. त्यानंतर आभी म्हणतो की जज साहेब, माझ्या आईने आता जे काही सांगितलं त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. जेव्हा आभी हे सगळं बोलतो तेव्हा अनिरुद्धला आणि संजनाला प्रचंड मोठा धक्का बसतो. अगदी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. जज साहेब पुढे म्हणतात की तुम्हाला जे काही सांगायचंय आभी ते पुढे येऊन सांगा. मग आभी आता विटनेस बॉक्समध्ये उभा राहतो. गीतेवर हात ठेवून तो शपथ घेतो की मी जे काही सांगेल ते खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. जज साहेब, मी अनिरुद्ध देशमुख यांचा मोठा मुलगा अभिषेक देशमुख आहे. माझ्या आईने आता तुम्हाला जे काही सांगितलं त्यातलं अक्षरन अक्षर खरं आहे. जज साहेब, मी आणि बाबांनी मिळून आप्पांना खोटं सांगून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्यांना फसवून सह्या घेतल्या. हा प्लॅन संजना आणि बाबांचा होता. आप्पांना फसवण्यात आलंय आणि त्यातला एकमेव साक्षीदार मी होतो. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. इनफॅक्ट मी आणि बाबांनीच मिळून हे सगळं केलंय. इन्शुरन्सचे पेपर आहे असं सांगून आम्ही प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्यांच्या सह्या घेतल्या. या सगळ्यात मी सुद्धा त्यांची मदत केली आणि माझी बहीण ईशा, तिला सुद्धा या सगळ्याबद्दल माहीत होतं. संजना आणि बाबांच्या खोट्या आश्वासनाला आम्ही फसलो. आम्हाला स्वतंत्र फ्लॅट देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं आणि समृद्धीच्या जागेवर मोठा टॉवर उभा राहील असं त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलं होतं.
बाबा, आय एम रिअली सॉरी. कदाचित आम्ही हे केलं नसतं, परंतु तुम्ही ईशासोबत आणि आमच्यासोबत खोटं बोललात. अहो, तुम्ही त्या बिल्डरकडनं पैसे घेतले आणि आम्हाला तुम्हाला सांगावंसं सुद्धा नाही वाटलं. खरंच तुम्हाला आम्हाला फसवण्याचा प्लॅन होता ना? तुम्हाला आम्हाला सुद्धा घराबाहेर काढायचं होतं ना? जजसाहेब, या सगळ्या गोष्टीची आम्हाला किती शिक्षा होईल माहीत नाही, परंतु जी काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे. मी आता अजून खोटं बोलणार नाही, कारण मला माझं कुटुंब आणि माझी मुलगी मला हवी आहे. मला माझ्या मुलीला कधीच माझी ओळख एक गुन्हेगार म्हणून करून द्यायची नाही आहे, आणि म्हणूनच मी आज सगळं खरं बोलतोय आणि सगळं काही मनापासून बोलतोय. माझ्या आजोबांना माझ्या वडिलांनी आणि संजनाने फसवलं आहे आणि त्यांना मी सुद्धा साथ दिली आहे. मला असं वाटतंय की आता सगळं समोरच आलं आहे, तर माझ्या बाबांनी आणि संजनाने त्यांचा गुन्हा देखील कबूल करावा. मग त्यावेळी सुलेखाताई उभ्या राहतात. सुलेखाताई म्हणतात की अभिषेक, ते कधीच होणार नाही. आणि मग सुलेखाताई आता जजसाहेबांना सांगू लागतात की या सगळ्या घटनेचा एकमेव साक्षीदार अभिषेक देशमुख हा होता आणि आता तो तुमच्या सर्वांसमोर उभा आहे आणि त्याने स्वतः साक्ष दिली आहे की कशा प्रकारे अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांनी विनायकराव देशमुख यांना फसवलंय. आणि मला आता कोर्टाने ईशा देशमुख यांना सुद्धा काही विचारण्याची परवानगी द्यावी. मग ईशा आता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते. सुलेखाताई आता ईशाला प्रश्न विचारत असतात. ईशा देशमुख, अभिषेक देशमुख जे काही बोलले, त्यांनी आता जे काही स्टेटमेंट दिलं, त्या स्टेटमेंटला तुम्ही सहमत आहात का? त्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? जे काही अभिषेक देशमुखनी सांगितलं ते सगळं खरं आहे का? तेव्हा ईशा सांगते की हो, माझ्या भावाने जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे. माझ्या आजोबांची म्हणजेच विनायकराव देशमुख यांची फसवणूक झाली आहे आणि हे खरं आहे की त्यांना खोटं सांगून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. मला ह्या सगळ्या प्लॅनबद्दल माहीत होतं, परंतु आमच्या बाबांनी मात्र फक्त आप्पांची आणि आजीची फसवणूक न करता आमची सुद्धा फसवणूक केली आहे. आणि मला माहिती आहे हे सगळं संजनाचंच डोकं असणार, कारण तिला सगळं काही एकटीला हवं असतं. तिला शेअरिंग अजिबात आवडत नाही, कारण एक नंबरची स्वार्थी आहे ती. सुलेखाताई म्हणतात की ईशा देशमुख, मला सांगा की आम्ही नक्की कशावर विश्वास ठेवायचा? म्हणजे याआधी तुम्ही कोर्टामध्ये जे काही सांगितलं होतं संजना देशमुख यांच्याबद्दल, त्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? कारण त्यामध्ये तर तुम्ही बोलला होतात की संजना देशमुख तुम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि ती तुम्हाला आईसारखी आहे. जेवढं तुमच्या आईने तुमच्यासाठी नाही केलं आहे तेवढं संजना देशमुख यांनी तुमच्यासाठी केलं आहे. आणि आता तुम्ही असं म्हणताय की संजना देशमुख एक नंबरची स्वार्थी बाई आहे. मग याबद्दलचं नक्की तुमचं स्टेटमेंट कोणतं खरं आहे हे आम्हाला तुम्ही सांगा. ईशा आता सांगू लागते की त्या दिवशी मी जे काही बोलले ते मला संजनानेच पढवलं होतं. कोर्टात तिची इमेज चांगली व्हावी म्हणून तिने मला हे सगळं बोलायला सांगितलं होतं. पण आता मी जे काही बोलते ते सगळं माझ्या मनातलं आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात. संजना खरंच खूप सेल्फिश आहे. जेव्हापासून ती आमच्या घरात आली आहे ना, तेव्हापासून तिने आमची अक्षरशः वाट लावली आहे. तिने अगदी आमच्या बाबांना सुद्धा आमच्यापासून तोडलंय. खरंच ती खूप वाईट आहे. तिने मला सुद्धा खूप त्रास दिलाय, आम्हाला सगळ्यांना त्रास दिलाय. स्वतःच्या मुलाबद्दल सुद्धा तिला काहीच वाटत नाही जजसाहेब. ती फक्त स्वार्थासाठी माणसं जोडते आणि नातेसंबंध क्रिएट करते, परंतु संजना कधीच आई होऊ शकत नाही आणि कधी आई बनू पण शकत नाही. माझ्या आईवर संजना नेहमी कायम जळत राहिली. तिने नेहमी माझ्या आईचा फक्त आणि फक्त अपमानच केला. माझी आई प्रगती करते म्हटल्यावर संजना कायम त्या सगळ्यामध्ये अडथळे आणायची. जजसाहेब, माझा हा भाऊ यश, तो प्रत्येक वेळी माझा आधार बनला. खरं तर तो जेव्हा तुरुंगात गेला तेव्हा त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण तर मीच होते. त्यावेळी त्याने जर मला वाचवलं नसतं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. जजसाहेब, तुम्हाला खोटं वाटेल, परंतु आईने आणि यशने नेहमी संजनाला सपोर्टच केलाय. आईने इतकी दुःख सहन करून सुद्धा आमचं कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण संजनाला मात्र तिचा आणि बाबांचा एक वेगळा संसार हवा होता. आम्ही कुटुंबातले सदस्य नेहमीच तिला अडगळ वाटायचो. त्यामुळे ती सारखं आमचं घर तोडायला जायची आणि आई नेहमी आमचं घर जोडायला जायची. आमचे बाबा सुद्धा संजनामध्ये वाहवत गेले. संजना जे काही सांगते ते ऐकत गेले आणि त्यामुळे आमचे बाबा फसले आणि त्यांनी माझ्या आजोबांना देखील फसवलं. बस मला फक्त एवढंच सांगायचं आहे. ईशाचं बोलून आता संपलेलं असतं. सुलेखाताई म्हणतात की जजसाहेब, या गुन्ह्यामध्ये जे काही सहभागी होते त्यांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी 2 साक्षीदारांनी साक्ष दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात. अनिरुद्ध आणि संजना यांना तर शिक्षा होईलच, परंतु मला असं वाटतं की भोसले बिल्डर सुद्धा यामधून सुटता कामा नये. त्यामुळे माझी कोर्टाला ही विनंती आहे की त्यांनी भोसले बिल्डरची सुद्धा चौकशी करावी.
सुलेखाताईंचं बोलणं आता संपलेलं असतं. अरुंधतीला अगदी भरून आलेलं असतं, कारण अभि आणि ईशा डे 1 पासून तिच्या विरोधात होते. परंतु आज मात्र त्यांनी त्यांच्या आईची बाजू घेतलेली असते आणि संजनाला टोला मारलेला असतो. आपली मुलं आपल्या बाजूने उभी आहेत हे बघूनच अरुंधतीला खूप आधार मिळालेला असतो आणि त्या गोष्टीने अरुंधती खूप सुखावलेली असते. त्यानंतर मग जज साहेब त्यांचा निकाल सांगतात आणि सांगतात, दोन्हीही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्ट या निर्णयावर आलंय की अनिरुद्ध देशमुख यांनी त्यांच्या वडिलांनाच म्हणजे विनायकराव देशमुख यांना फसवून कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या आणि त्याचप्रमाणे अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांच्या कार्यामध्ये ईशा देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी सुद्धा त्यांना मदत केली आहे. पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आरोपींचा एकमेकांच्या मदतीने बंगला स्वतःच्या नावावर करून घेण्याचा कुटील डाव आता फसलेला आहे. त्यामुळे समृद्धी बंगला अगदी आहे तसाच आहे. संजना देशमुख, अनिरुद्ध देशमुख आणि अभिषेक देशमुख यांच्यावरील गुन्हे आता सिद्ध झालेत. त्यामुळे कोर्ट त्यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावते आणि त्याचप्रमाणे अरुंधती केळकर यांना धक्काबुक्की आणि किरकोळ मारहाण करून त्यांना दुखावल्यामुळे IPC 324 संजना देशमुख यांना 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात येते. संजना देशमुख यांना 2 शिक्षा झालेल्या आहेत आणि त्या दोन्ही शिक्षा त्यांनी एकत्रित भोगायच्या. संजनाला आता शिक्षा झालेली असते. संजनाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. अनिरुद्ध सुद्धा खूप घाबरलेला असतो. ज्या गोष्टीचा कोणी विचारही केलेला नसतो ती गोष्ट आता घडलेली असते की अभिषेक स्वतः साक्षीदार बनून आता त्याने कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते. एवढंच काय तर संजनाला शिक्षा झालेली असते आणि त्याही 2-2 1 वर्ष आणि 3 महिने एवढी संजनाला शिक्षा झालेली असते. तर बाकीच्यांच्या शिक्षा ह्या 1-1 वर्षाच्या असतात. अभिषेक यामध्ये फसला गेलेला असतो, म्हणजे अभिषेक या सगळ्या गोष्टीमध्ये सामील होता म्हणून त्याला या सगळ्या शिक्षा भोगाव्या लागलेल्या असतात. तर संजनाचे सगळे फासे आता उलटे पडलेले असतात. संजना आता कोणाला तोड दाखवण्याच्या लायकीची सुद्धा राहिलेली नसते. आता फक्त संजना अश्रू ढाळत असते आणि तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू येत असतात. जे काही तिने केलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. संजनाचा आता चांगलाच पाणउतारा झालेला असतो. कोर्टामध्ये एवढं लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो, एवढे अरुंधतीला चॅलेंज केलेले असतात. आता ते सगळे चॅलेंज तिच्यावरच उलटलेले असतात. सगळ्या गोष्टींमध्ये आता संजनाच फसली गेलेली असते आणि सगळ्यात मोठी शिक्षा सुद्धा संजनालाच झालेली असते. परंतु बाकीकडे मात्र अरुंधतीला न्याय मिळालेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं तिच्यासाठी हे असतं की आज तिच्या मुलांमुळे ती वाचलेली असते. आज तिच्या मुलांमुळे तिला न्याय मिळालेला असतो. त्यांना चांगलं वाईट यामधला फरक कळालेला असतो. त्यामुळे त्यांनी संजना आणि अनिरुद्धची बाजू न घेता आप्पांची आणि अरुंधतीची बाजू घेतलेली असते आणि याच गोष्टीमुळे तिला तिच्या मुलांचंही तेवढंच कौतुक असतं. यश, आप्पा सर्वजण खूप खुश असतात. ज्या गोष्टीची ते आतुरतेने वाट बघत असतात ती गोष्ट आज घडलेली असते. म्हणजे हे केस, कोर्ट वगैरे कितीतरी दिवसांपासून चालू होतं. न्याय मिळवण्यासाठी सर्वच जण धडपड करत होते. परंतु आज कुठेतरी जाऊन तो न्याय मिळालेला असतो आणि न्याय निवाडा झालेला असतो. त्यामुळे सर्वजण खूप खुश असतात. त्यामुळे सर्वच जण खूप खुश होत असतात. आपली बाजू सत्याची होती म्हणून आपण जिंकलो असं सगळ्यांना वाटत होतं. शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि तो अरुंधतीसोबत झालेला असतो. अरुंधतीने आता संजना आणि अनिरुद्धचा चांगलाच पराभूत केलेला असतो आणि तेही फक्त सत्याच्याच मार्गाने. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आप्पा अरुंधतीला म्हणत असतात की अरुंधतीने आम्हाला हिंमत दिली म्हणून तर आमचं घर आम्हाला परत मिळालंय. त्यावेळी अरुंधती म्हणते की अहो आप्पा, तुम्ही असं का म्हणताय? तुम्ही हिंमत दाखवली म्हणून तर मी हे सगळं करू शकले. आणि आप्पा, हे खरं तर आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नांचं फळ आहे ना. अनघा मात्र जरा अस्वस्थच असते. अनघा जरा बेचैनच असते. अनघाला टेन्शन आलेलं असतं की कुठेतरी अभि पण ह्या गोष्टीमध्ये अडकला गेलेला असतो. अभिला शिक्षा झालेली असते. अभि खरं बोललेला असतो. या गोष्टीचा मात्र अनघाला प्राऊडच असतो आणि अभिचं तिला कौतुकच वाटत असतं. परंतु अभिला शिक्षाही भोगायला लागत असते. त्यामुळे तिला वाईटही वाटत असतं, कारण शेवटी तो तिचा नवरा असतो. त्यामुळे अरुंधती अनघाला विचारते की काय अनघा, तुला वाईट वाटतंय ना? एक काम करते का, तू अभिला शेवटचं भेटते का? तुला भेटायचंय का त्याला? त्यावेळी अनघा म्हणते की नाही. इकडे संजना, अनिरुद्ध, अभि हे 3 जण बसलेले असताना देशमाने त्यांच्यासोबत बोलत असतात. संजना म्हणते की आता काही होईल का? त्यावेळी देशमाने म्हणतात की नाही, आता आपण काहीच करू शकत नाही.
संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे सगळ्या प्रोसिजर उद्याच होणार आहे. तेव्हा अनिरुद्ध देशमानेवर चिडतो आणि म्हणतो की आता आम्ही रात्रभर का इथेच सडक बसायचंय का? त्यावेळी देशमाने म्हणतात की सॉरी सर, परंतु आजची रात्र मात्र तुम्हाला इथेच काढावी लागेल. अनिरुद्ध आणि आभी दोघंही आता जेलमध्येच आजची रात्र काढणार असतात, परंतु बाहेर बसून काढणार असतात. पण त्यावेळी मात्र संजनाला आतमध्ये नेलं जातं. आता एक हवालदार येते, एक पोलीस हवालदार आलेली असते आणि संजनाला ओढत ओढत ती जेलमध्ये नेत असते, जेलमध्ये टाकत असते. त्यावेळी संजना ओढत असते की नाही नाही, मला नाही जायचंय जेलमध्ये. आणि ती म्हणत असते की अनिरुद्ध, अरे तू तरी सांग सगळ्यांना की मला जेलमध्ये नाही जायचंय, मी जेलमध्ये नाही जाणार. संजना मोठमोठ्याने रडत असते आणि मोठमोठ्याने कांगावा करत असते, परंतु तिला जेलमध्ये तर जावंच लागणार असतं. हवालदार लेडी मात्र आता ओढून ओढून संजनाला जेलमध्ये टाकत असते. शेवटी संजनाला तिच्या कर्माची फळं ही भेटलेली असतात आणि त्यावेळी अनिरुद्ध आणि आभीसुद्धा काही करू शकत नसतात, कारण त्यांच्या हातामध्ये काहीच नसतं. संजनाला आता फायनली जेलमध्ये टाकलेलं असतं. संजनाला तिच्या कर्मांची फळं मिळालेली असतात. जे काही तिने अरुंधतीच्या बाबतीत केलेलं असतं त्या सगळ्यांची शिक्षा तिला एकत्रित भेटलेली असते. म्हणजे जे काही तिने अरुंधतीच्या रेस्टॉरंटबद्दल केलं होतं, त्यानंतर अरुंधतीच्या डिशमध्ये तिने मीठ टाकलं होतं, अरुंधतीला स्पर्धेतून बाद केलं होतं, या सगळ्या गोष्टींच्या शिक्षा तिला आता एकाच वेळी झालेल्या असतात. त्या म्हणजे तिला जेलमध्ये टाकून आणि 1 वर्ष 3 महिने एवढी तिला शिक्षा आता भोगावी लागणार असते. आय होप की संजना जेलमध्ये जाऊन आल्यावर तिची अक्कल जरा ठिकाण्यावर येईल. संजना जेलमधून आल्यावर तिची अक्कल ठिकाण्यावर येते की अक्कल अजून बिघडते, हे बघणं सुद्धा तेवढंच रंजक ठरणार आहे. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.